नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात आताच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून पुन्हा एकदा संपाचा इशारा आहे। प्रलंबित वेतन करारासह अनेक मागण्यांसाठी आता कर्मचारी आक्रमक झाले आहेत। महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या इतकाच पगार देण्याची आता मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केलेली आहे, तर खासगी कंपन्यांच्या बसेसला देखील आता विरोध केला जातोय। महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या एवढ्याच पगाराची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता संप पुकारण्यात आलेला आहे। तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आता संपाचा इशारा दिलेला आहे। आजपासून त्यांनी संपाचा इशारा दिलाय। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहूयात। 2016 ते 2021 आणि 2021 ते 26 या कालावधीतील प्रलंबित वेतन करार तातडीने करा। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि महापालिका समकक्ष वेतन श्रेणी लागू करा। वेट लीज कर्मचाऱ्यांच्या समान कामाला समान वेतन द्या। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि अंतिम देणी वेळेत द्या। बेस्ट उपक्रमाला आवश्यक आर्थिक निधी तातडीने मंजूर करा। लोकांना त्रास द्यायची इच्छा नाहीये, या सेवा सुरू राहावी ही इच्छा आहे। म्हणून बेस्ट वर्कर्स युनियनचा सरचिटणीस या नात्याने 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता बेमुदत उपोषण सुरू करणार आहे आणि हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत या मागण्या पूर्णतः पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषणाचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। तर भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून संपाचा इशारा दिलेला आहे। किती वाजल्यापासून त्यांचं हे आंदोलन, त्यांचा संप सुरू होतोय आणि या संपाचा आता दैनंदिन कोणता परिणाम जाणवणार आहे? नक्कीच साधारणतः 11:30 वाजल्यापासून त्यांचा हा संप सुरू होणार आहे। यामध्ये अनेक चालक आहेत, वाहक आहेत, त्यामुळे अर्थातच यामुळे चालक आणि वाहक कमी पडू शकतात। आधीच मुळात जी संख्या आहे ती कमी आहे, बेस्टच्या गाड्यांची संख्या देखील कमी आहे आणि त्यात जर चालक वाहक कमी झाले तर तो मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना बसू शकतो, मुंबईकरांना बेसिकली बसू शकतो। आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात सध्या सकाळची वेळ आहे, त्यामुळे 11-11:30 पर्यंत जोपर्यंत संप सुरू होत नाही आहे तोपर्यंत हे सगळं जे आहे ते गाड्या व्यवस्थित सुरळीत राहणार आहेत। मात्र त्यानंतर ह्याचा फटका बसू शकतो। आज आपण जर बघितलं तर महासभा विशेष बोलवण्यात आली आहे महापालिकेत। बेस्ट संदर्भातले काही निर्णय जे आहेत ते घेणार आहेत ते लोक। आपण बघितलं तर 22 जी स्थानकं आहेत तिथे ते वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करणार आहेत। थोडं त्रुटी ज्या आहेत त्या कमी कशा करता येतील आणि तूट पण आहे, मोठी प्रमाणात आर्थिक तूट देखील आहे, तर ती कशी भरून काढता येईल या सगळ्यासाठी एक त्यांनी योजना जी आहे, उपाययोजना ती आखली आहे। त्यासाठी बेस्ट समितीने ऑलरेडी तो ठराव जो आहे तो पास केलेला आहे। आता नेमका महासभेमध्ये तो ठराव कसा पास होतोय ते बघणं देखील महत्त्वाचं आहे, कारण विरोधक देखील त्याला विरोध करतात। मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आर्थिक तुटीचा, कारण ह्या लोकांना हे लोकांची जी मागणी आहे की आम्हाला 7व्या वेतनाप्रमाणे सगळं आम्हाला लागू करा, त्याप्रमाणे तेवढी जी आर्थिक भरीव कामगिरी आहे ती बेस्टकडनं होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे पगार कसे वाढवायचे अशी चिंता जी आहे ती बेस्टच्या समितीला देखील पडलेली पाहायला मिळते आणि या अनुषंगाने आज पास होणारा ठराव देखील महत्त्वाचा ठरणार आहे आणि याचबरोबर आजच्या ज्या ह्यांच्या मागण्या आहेत त्या संदर्भात देखील महासभेत काही चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून संप लवकरात लवकर मिटावा यासाठी नक्कीच आज प्रयत्न केले जातील महासभेत देखील, ते बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी भाग्यश्री, तू महासभेचा उल्लेख केला। आजची ही महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण सत्ताधाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधींना व्हीप जारी केलेला आहे आणि विरोधक मात्र आज आक्रमक होण्याची शक्यता आहे। नक्कीच त्याचं कारण विरोधकांचं हे म्हणणं आहे की आधी ज्या गोष्टी आहेत त्या नीट करा, थेट तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे वळू नका। महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत जसं की आता कर्मचारी आहेत, त्यांचा पगार आहे, त्यांचं वेतन पाणी आहे, वेटलीजवर अनेक कर्मचारी आहेत त्यांना पूर्ववत करणं असेल, बसगाड्या वाढवणं असेल। 4,500 वातानुकूलित बसगाड्या घेणार होते, त्यातल्या अजून पूर्णतः आलेल्या नाही आहेत, त्या 275च आल्या। त्यामुळे प्रतीक्षा वेळ जी आहे लोकांची
ती वाढलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की आज देखील त्यावर देखील एक चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे सकाळपासून की प्रतीक्षा वेळ वाढली आहे, लोक वाट बघत बसतात बेस्टची, पण बेस्ट काही वेळेवर येत नाही. तर या सगळ्या ज्या पूर्व समस्या आहेत त्या आधी सोडवा आणि मग पुढच्या गोष्टी करा, असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि त्याआधीच सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यातनं थोडा आर्थिक नफा झाला तर त्यातनं आपण गोष्टी करू शकतो. त्यामुळे आज ही वादळी सभा ठरण्याची शक्यता आहे. अर्थातच सत्ताधाऱ्यांनी व्हीप जारी केलाय, संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे ते होईलच अशी शक्यता वर्तवली जाते. शुभम. भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद.